हॅलो, मी पल्लवी. तर आपला आजचा विषय आहे डॅन्ड्रफ. तुम्हाला थंबनेल पाहून कळलं असेल की आपण डॅन्ड्रफसाठी खूप काही काही करत असतो, पण आपला डॅन्ड्रफ जो आहे तो जातच नाही. आपण खूप साऱ्या क्रीम यूज करतो किंवा अजून बरंच काही काही यूज करतो, पण डॅन्ड्रफ अशी गोष्ट आहे ती लवकर जात नाही. पण जर तुम्ही घरगुती उपाय केले आठवड्यातून फक्त 2 वेळा, तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर जास्त व्हिडिओ न लांबवता आपण आजचा उपाय करूया. तर सगळ्यात पहिले मी कडुनिंबाची पानं घेतली आहे आणि जास्वंदाची फुलं ती पण मी वाळवली, कडुनिंबाची पानं वाळवली आणि त्यासोबत घरामध्ये यूज केलेलं लिंबू आणि मेथीदाणा हे सगळं मी मिक्सरमध्ये घेतलं आणि त्याची छानपैकी पावडर तयार करून घेतली. ही पावडर तुम्ही खूप दिवस साठवून ठेवू शकता, कारण कसं असते आपल्याला कधी वेळ असतो नसतो, त्यामुळे तुम्ही ही पावडर जर तयार करून ठेवली तर तुम्ही अगदी पटकन लावू शकता. ही पावडर तयार झाल्यानंतर त्यामध्ये ती साठवून पण तुम्ही ठेवू शकता खूप दिवस. ही जेव्हा पावडर रेडी होते तेव्हा ती 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही तयार करू शकता. तर जेव्हा ही पावडर तयार करतात तेव्हा तिला तयार करायला कमीत कमी 10-1 मिनटं लागतात. पण थोडासा वेळ स्वतःसाठी जर काढला, आरोग्यासाठी काढला, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि आयुर्वेदिक गोष्टी अशा असतात की त्याचे साईड इफेक्ट काहीच नसतात. त्याचा फक्त चांगलाच परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि खरंच तुमचा कोंडा कमी व्हायला मदत होते. तर मी आता इथं 1 ग्लास पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचाच पावडर टाकली आहे. हा जो लेप आहे, म्हणजे हा जो पॅक आहे, हा 3 लोकांसाठी मला तयार करायचा आहे. त्यामुळे मी त्या हिशोबाने घेतला आहे. तुमचे केस जसे असतील तसं तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला तर माहिती आहे कांद्याचे काय उपयोग आहे. कांद्यामुळे आपले केस खूप शायनी होतात आणि केस वाढायला पण मदत होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस गळत नाही. हा कांद्याचा खूप मोठा गुणधर्म आहे. आता आपला लेप तयार म्हणजे आपला मास्क तयार होत आहे. त्यामध्ये मी कांद्याचा रस टाकला आहे, तो पण कांदा खिसून, आणि नंतर ही आवळा पावडर त्यात टाकली आहे. हा कांद्याचा रस जर तुम्ही असं टाकला तर त्यामुळे काय होतं, फक्त आपल्याला रस मिळतो आणि कांदा आपल्या केसांमध्ये लागत पण नाही. त्यामुळे तुम्ही कांद्याचा रस नक्की टाकून बघा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आवळा तर हा केसांसाठी वरदान आहे. त्यानंतर मी टाकलं आहे त्यात रोजमेरी आणि ही भृंगराज पावडर, ही पण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता. त्यानंतर मी त्यात टाकले आहे लवंग टाकल्यानंतर काय होतं, तर आपल्या लवंगामुळे जे डॅन्ड्रफ आहे तो कमी होण्यास मदत होते. आणि साखर टाकली यानंतर साखरेमुळे केसांमध्ये खूप शायनी येते. तर असं तुम्ही यात बऱ्याचशा गोष्टी टाकू शकता. आता माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या मी टाकल्या आहे. त्यानंतर मला आज ताजा कढीपत्ता, जास्वंदाची पानं हे सगळं ताजं मिळालं होतं. त्यामुळे मी हा पॅक रेडी करून ठेवला होता आणि त्यामध्येच मी हे सगळं टाकलं. म्हणजे कडुनिंबाची परत पानं टाकली, जास्वंदाचं एक फूल मिळालं आणि छानपैकी जास्वंदाचीच पानं मी यात सगळं टाकलं आणि परत पाणी टाकून छान उकळू दिलं. जोपर्यंत चांगलं उकळत नाही तोपर्यंत मी त्याला उकळू दिलं आणि त्यात छानपैकी हेअर पॅक तयार करायला सुरुवात झाली. त्यानंतर हा जो पॅक रेडी झाला तो मिक्सरमध्ये काढला आणि मिक्सरमध्ये काढताना एक पचका असा झाला की आपल्याला एवढी घाई असते. हा गरम पॅक म्हटलं काढून घेऊ मिक्सरमध्ये आणि पटकन लावू, कारण आपल्याला कामं करायची असतात. तर जेव्हा मी हा पॅक काढला, मिक्सरमध्ये टाकला, तर तो मिक्सरमध्ये लावताना मला माहिती होतं की गरम असला की तो नक्की झाकण त्याचं उडून जातं. आणि झालं शेवटी तसंच. जेव्हा मी लावला आणि रेकॉर्डिंग करायला घेतली तर हा पॅक इतका गरम होता आणि जसं बटन सुरू केलं तसंच माझी सगळी भिंत खराब झाली किचनची. म्हणजे जिथं काम आपल्याला 10 मिनटं करायचं होतं तिथं ते काम करायला मला कमीत कमी अर्धा तास लागून गेला. आणि वरतून कामाचा पचका झाला तो वेगळाच. तर तुम्ही पाहू शकत असाल आता की ती पटकन सगळं भिंतीवर पाणी म्हणजे जो पॅक सांडला आहे आणि माझी भांडी पण सगळी खराब झाली होती. तर असो, त्यानंतर आपला हा पॅक रेडी झाल्यानंतर तो असा दिसतो आणि तो तुमच्या केसांसाठी म्हणजे मुळापर्यंत तुम्ही हा पॅक लावा. त्याने काय होतं, आणि 20 मिनटं लावल्यानंतर तो पॅक तुम्ही धुवू शकता. कारण आता मी जास्त मोठा व्हिडिओ माझा म्हणजे खूप मोठा होतो आहे, त्यामुळे मी पटकन लावला आणि 20 मिनटं केसांना ठेवला. त्यानंतर तुम्ही माझे केस पाहू शकत असाल की माझे केस खूप छान झाले आहे. तुम्हाला माझे असे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की तुम्ही हा ट्राय करा हा उपाय. त्यामुळे तुमचे केस खूप छान होतील, हेल्दी आणि सिल्की आणि शायनी. तर अशा व्हिडिओसाठी परत भेटूया. तोपर्यंत बाय.